सुरुवातीला सगळ्यांना नमस्कार. खरं म्हणजे दिलगिरी व्यक्त करण्याकरता मी सगळ्यांना बोलवलं होतं. 3 महिने शेकडो फोन आले, एकाचाही फोन उचलला नाही. दिवाळीला थोडं सगळे फॅमिली म्हटली की आता नाही, तुम्ही रोज 25 वर्ष आमच्यावर नाही, आता सगळे एकत्र यायचं थांबा म्हणून. गणपती झाला, दसरा झाला, दिवाळी झाला, संबंध 3 महिने शांत होतो. थांबा बोलू कसं. फोन खूप आले, एकाचाही फोन घेतला नाही. मध्ये थोडासा आजारी पडलो, मग डॉक्टरने सगळं तपासायचा निर्णय घेतला. हार्ट हे बघा ते बघा, त्यावेळेला हॉस्पिटलला टाकलं, पण हात काढलं, बाहेर काढलं. शांतपणे मी होतो, कुठे गेलो, जवळपास कुठेतरी गेलो होतो, पण खूप मनाशी विचार करायची चांगली संधी मिळाली. मग नंतर शेवटी 5-6 दिवस आधी सगळ्यांशी संपर्क केला, प्रत्येकाशी बोललो, काय काय झालं विचारलं. मग म्हटलं येईन, सांगतो तुम्हाला कधी येईन तेव्हा. सकाळी मुंबईला आलो, दुसऱ्या दिवशी दुपारी कराडला आलो. बऱ्याच जणांनी खूप चिडून फोन केले की बोलत का नाही, बोलत का नाही. तसे बोललो नाही म्हणून मी सगळ्यांच्या तर वैयक्तिक माफी मागतो. मी आता टोटली पुन्हा एकदा, पूर्वी पण सक्रिय होतोच मी, पण जरा बराच विचार केला. तर जास्त वेळ मी मुंबईत देणार आहे, आणि हवामानाप्रमाणे दिल्ली. फक्त हवामानाप्रमाणे मी आता दिल्लीचं हवामान अत्यंत, माणूस जिवंत परत आला तर मग नशीब, इतकं वाईट आहे. त्यात मग थोडा त्रास झाला. पोल्युशन इतकं वाईट आहे की श्वास घेतात. डॉक्टरनी बरेच खूप चांगलं तपासलं सगळं, काही त्या वयात आता काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, विचार केला, लिखाण थोडंसं केलं, ते छापलो नाही. आणि मग थोडं परदेशी जायचं होतं, पण मी ड्रॉप केलं. आणि मग कधी जायचं म्हटलं, मी लगेच मुंबईला आलो, संध्याकाळी सकाळी इथं आलो. फार काही नव्हतं, एवढंच मला बोलायचं होतं. आता इथे काय झालं तुम्ही मला सांगा. त्याला 5 सीटांचं यश आहे, त्यामध्ये काँग्रेस कमी पडले की असं बरं बघा, मला आत्ताच कळलं काल परवा, मी माझं मनोहर शिंदेचं कधी काही बोलणं झालं नाही. ते आमच्या अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध आहेत, राहतील. वडिलांचं नच्च म्हणजे अगदी कुटुंब, माझ्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या वडिलांनी त्यांच्यावर केलं. माझ्या मनात त्याबद्दल खूप आदर आहे, त्यांनी खूप मोठं व्हावं अशी माझी भावना आहे. आणि काय बाकी काय प्रश्न आहे. मला थोडंसं वेदना एवढं झालं की मला 1-2 मिनटं, मला सगळं माहिती होतं, स्वतःच्या तोंडाने एक जण कोणतं सांगितलं असतं की मला नाईलाजानं मला करावं लागतंय, तुम्ही सांगितलं असतं, आशीर्वाद दिला असतं, तर काय तुम्ही निर्णय घेतला तर घ्या. बोलले नाही, त्याचं वेदना होतं, बाकी काही नाही. मनोहर शिंदे गेल्यानंतर तिथे काँग्रेस पडलं, 5 जागा विजयी झाला, तर काँग्रेस तिथं ताकद लावायला कमी पडलं. ते आता मला माहित नाही. नाही नाही, उदय साहेब मला अगदी सांगून गेले, चर्चा झाली, सांगितलं मला काय आहे ते, त्यात काय विषय नव्हता, मला करावं लागेल असं म्हटले, ते अगदी टोटली. थोडंसं काय होतं की आपले संबंध असल्यामुळं थोडंसं मला माहिती होतं की भेटणं अवघड आहे. ठीक आहे, माझ्या शुभेच्छा आहे. आता नाईलाजानं पुढं उभं राहावं लागेल, कारण शेवटी विरोध पक्ष म्हटलं म्हणजे मग आमचं कोण नसलं तर मी काही प्रचार नाही करणार. राष्ट्रवादी सोबत मलकापुरात तुमची आघाडी आहे, उमेदवार तिथं आहे? बिलकुल नाही, आघाडी आम्ही बिलकुल आघाडी नाही, तिथं आम्हाला माणूसच मिळाला. मलकापूरला आम्हाला काँग्रेसचा माणूस एखाद आहेत, नगराध्यक्ष वगैरे, आघाडीचा प्रश्न नाही. स्थानिक पातळीवर निवडणुकांमध्ये बाबा म्हणजे नेहमीच काँग्रेसला दुजाभाव दिला जातो असं वाटत नाही मला, कारण 2016 साली सुद्धा
काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवाव्यात असे त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण साहेबांनी म्हणजे तुमच्या ऑफिसला फोन करून सांगितलं होतं की काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवाव्यात. पण त्यावेळी सुद्धा ते म्हणजे स्थानिक आघाड्यांच्यामुळे ते मागे राहिलं. आणि आता हे दुजाभाव नाही झाला. माणसं तयार नसतील तर काय करणार? आम्ही तयार होतो. त्यामुळे पक्षाचं नुकसान होते असं वाटतं. तर ते झाले. पक्षानं काय राहिले का आता सांगायचं? तो प्रश्न नाही. कारण नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीचे महेंद्र यादव यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस बरोबर आमच्या अजूनही चर्चा सुरू आहे नगराध्यक्षपदासाठी. ते अमित सांगते, मला काय कल्पना नाही. आणखी एक पेच झालंय बाबा. असा जर प्रस्ताव आला तर पुढचं काय काँग्रेस हे आता अध्यक्ष बघतील ना. तर हे आमचे अध्यक्ष आहेत, पूर्ण अधिकार अध्यक्षांचे आहेत. मुंबईतलं काय ठरलं? मुंबईमध्ये मनसे आणि काँग्रेसची भूमिका आणि आपली काही भूमिका असणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्या पार्श्वभूमीवर उत्सुकता आहे सगळ्यांना. तर ती सगळी भूमिका आमचे अध्यक्ष जाहीर करतील ना, केली त्यांनी जाहीर. आता शेवटी माझा काही संबंध नव्हता, मी पण तरी मला बंटी पाटलांनी मध्यस्थी केली, आम्ही करतोय वगैरे म्हटलं, तर ठीक आहे करा तुम्ही म्हटलं. माझी भूमिका एक होती की महाविकास आघाडीचं जे काही जमेल ते करा, थोडंसं मागे पुढे सरू. दुसऱ्या कोणाशी करायचा काही प्रश्न नव्हता. त्या चौकटीत म्हटलं करा, यांना सांगितलं मी. इथं आलं म्हटलं आमचे इतके लढणार, 31 लढतील, 32 लढतील. ते आता ते मला माहिती होतं 31-32 काय असतं. आल्यानंतर कळलं की काय थोडीशी हो नाही चाललं बोलणं. मी सांगितलं माझ्या मनात कोणाच्याबद्दल काही टक्काही नाही आहे. कुणी एकानं कोणी पाडलं नाही मला. मी जर एवढं जर मनात ठेवलं असतं तर मी इतक्या उंच नसतो. काय काळजी, जे काय करायचं ते करावं. ते मी काही डिटेल बोललो नाही. पण नंतर मग बंटी पाटलांनी काय बोलले माहिती नाही. शेवटी 2 निरोप आले, आपण एकत्र करूया. म्हटलं चांगली गोष्ट आहे, करूया. आम्ही म्हटलं आमचे काहीतरी ह्यांनी काहीतरी विषय काढून 20 नाही म्हटलं व्यावहारिक काहीतरी काढा. 10-12 नावं मग त्यांना सांगितली. म्हटलं ठीक आहे बघा म्हटलं. त्यांची चर्चा चालू होती. मग मला एक निरोप आला की नाही, आम्ही चिन्ह नाही, आघाडीच केली पाहिजे. आघाडी करूया म्हटलं. आम्ही काँग्रेस तुमचे काय असेल असेल आपण एकत्र पोस्टर करून काँग्रेस आणि आघाडी करूया, आघाडीवर असं नाही दिलं आदेश, करा म्हटलं. नंतर पुन्हा फोन आला की नाही काँग्रेस नको, आघाडीवरच करा. आणि 1-2 माणसं ॲडजस्ट होती. म्हणला काँग्रेसची पार्टी कशाला पुसते म्हटलं आमची. ह्याला म्हटलं बाबा ठीक आहे, असलं कुठं काँग्रेसचं मी चालतो म्हटलं, निघालो. नाही म्हटले सगळे आहेत, करा तुमचं तुम्ही काय येतं. म्हणजे आम्ही केले तितके ते विषय. आता काहीतरी त्यांनी केलेच, काहीतरी काय 15 मिनटात काय करून ठीक आहे, आहेच आता काहीतरी. आता ते काँग्रेसचं तर लागणार. त्यामुळं आमचे नगराध्यक्षाचं कुठे गेलं, त्याला बाहेर ठरलं, त्याने बी काहीतरी केलं होतं. काँग्रेसशी फाईट करणार आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही समविचारी पक्षाला पूर्ण मदत करू अशी भूमिका घेतली. काँग्रेसमध्ये 2 गट होते. एकाचं म्हणणं होतं की आघाडीतून लढायचं आणि काही लोक तर हे लढायचं. असू शकेल, नक्की असू शकेल. हातावर लढण्यामध्ये कोणाला काय ॲलर्जी असायचं कारण काय? आम्ही तिथे जाहीर सांगणार आहे की हाताने आम्ही दुसरे कोण असतील ते, असंच काही कारण नव्हतं. भाजपला रोखण्यासाठी बाबा सगळ्यांनी एकत्र यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र अगदी 100% आम्ही भाजपला रोखण्याकरताच आमची मागणी आहे. सर्वसमावेशक आघाडी करावी असा एक सूर होता. आहेत आघाडी आहेच ना. फक्त 5-6 ठिकाणी आम्ही आमच्या लोकांचा, किती 12 ठिकाणी आमच्या लोकांचा प्रचार करतो, तिथे काही अडचण नाही. बाकी सगळे आमचे भाजपच्या विरोधात प्रचार करतो. परंतु नगराध्यक्ष पदाला आता तुमचा स्वतंत्र आमचा राहणार, आमचा निवडून येणार. आणि मी काय त्याला म्हटलं प्रचार मी काय करणार नाही. 21-22ला एक कधी सभा ठेवा, मोठी सभा एक अरेंज करतो. मी गल्ली पोळात काही फिरणार नाही. कधी वार्डात कोणी बोलवलं जाईल कुठे. आता निवडणूक होते की नाही वेळ माहीत नाही. काय म्हटलं?
तब्येतीच्या कारणास्तव प्रचारात कमी नाही नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही तब्येतीच नाही. आता मी आता कुठे सांगू, सगळ्यांनी मला मदत केली त्याचे विरोध करू फक्त म्हणजे काँग्रेसच्याच लोकांना मला करावं लागेल ना. निवडणूक होते की नाही आपलं काय वाटतं? असं ते काय सुप्रीम कोर्टात चाललेलं आहे. आज काय ते निर्णय आला आहे की जिल्हा परिषदा पुढे गेल्या थोड्याशा आणि उद्या परवा सांगतील की पंचायत समिती आपलं म्युन्सिपाल्टीचं काय पण फार नाही होणार, थोडंसं होईल. थोडंसं शिवसेनेची जी खटला झाला त्यांनी पुन्हा चुकीचं आर्ग्यू केलं शिवसेनेच्या वकिलांनी. त्यांनी एका मिनिटात खटला संपला. 4-5 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात झालं ते खुणाजी चिन्हाची. त्याने थोडंसं काय म्हटलं की आम्ही जानेवारीमध्ये ऐकतो, म्हणजे बरोबर सगळ्या निवडणुका संपल्यावर ऐकतो. कसं काय म्हटले ते माहिती नाही, मला तो वेळ नाही म्हटलं ऐकायला. वकिलांनी सांगायला आणि ते दुसरा वकील म्हटलं की जज म्हटलं की तुमच्या राजकीय पक्षाचं कामच निवडणूक आहे, तुम्ही आत्ता 2 महिन्यापूर्वी एक निवडणूकला लोकसभेची तयार असलं पाहिजे तुम्ही, आणि त्यामुळे निवडणुका होत राहतील, काय आता होत राहतील बसला घेऊन. त्याला मुद्दा मांडायला पाहिजे होता, चुकला तो की बरोबर आहे निवडणुका लढतात, पक्ष रोजच लढतात, काल बी लढले, पण प्रत्येक नागरिक 2 निवडणुका लढतो, राज्याची निवडणूक आणि देशाची केंद्रीय निवडणूक आयोग आणि स्थानिक निवडणुका ह्या जिल्हा परिषद महानगरपालिका त्या आम्ही लढतो, त्या 10 वर्षे झालेल्या नाहीत. 73 आणि 74 जी घटना दुरुस्ती भाजप सरकारनं पाक मोडून काढलेली आहे, आणि त्यामुळे माणसांना आपला नगरसेवक आपला पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार नाही आहे. त्यामुळे हा वेगळा विषय आहे. त्याकरता तुम्ही आम्हाला चिन्हाचं निर्णय लवकर द्या या निवडणुका होण्यापूर्वी. एक बाजू मांडली गेली नाही. मला वाटतं आता आणखी मांडली तरी चालेल. 10 वर्ष निवडणुका झाली ते सांगितलं का तिथं, विसरली ते. अरे पण तोपर्यंत सगळं निकाल लागेल ना, सगळे निवडणूक होऊन जाते. ते काय म्हटले आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऐकू, त्यानंतर एकही निवडणूक नाही 5 वर्ष. हे टाइम टेबल कोणी ठरवलं? आता बोललो तिथे, इथं नाही बोललो तिथे एकदा बोललो की आता काय नाही मला काँग्रेस पक्षात बिलकुल फूट पडणार नाही. ठीक आहे, कोणाला काय म्हणायचं ते म्हणतील ना. काँग्रेस विशेषतः तुमची माफी कारण बाळासाहेबांनी मी येतो म्हटलं पुढे स्वतः बोललो होतो मी, पण येणार होतो विमानानं कोल्हापूरला, पण थोडंसं अडचण झाली. आता मी नाही, मला ती कल्पना होती, ते मी जायचं म्हटलं तरी पण काय थोडीशी अडचण झाली, बोललो. बाकी मग आता काय चाललंय काय आता काँग्रेसने मला काल मी तिथे चर्चा झाली रमेश त्यांनी आता ते ठरलं होतं, आमचे लोक तयार नव्हते तरी काही लोकांनी बसूया त्यांचं चालू होती. आता अधिकृतपणे निर्णय झालेला आहे की काँग्रेस स्वबळावर मुंबई महापालिका लढेल. बाबा ते प्रभाग क्रमांक 6 मध्ये काय विचार कराडमध्ये आता तुम्ही म्हटलं की काँग्रेस सोडून आपण